पवारांचं कॅरेक्टर, ज्या पार्थ पवारांचं राजकारणातलं योगदान हे हजारो कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनी बरवटलेलं आहे. पण निवडणूक बिनविरोध होणार नाही हे ठामपणे मी या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. मुळात सहानुभूतीच्या नावाखाली किंवा सुनेत्राताईंच्या दुःखाच्या पदराआडून जर इथले सत्ताधारी बारामतीच्या निवडणुकीला सामोरे जात असतील तर महाराष्ट्रामध्ये एक आंदोलक म्हणून, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक लोकशाहीचा समर्थक म्हणून या निवडणुकीला लक्ष्मण हाके या निवडणुकीकडे पाहिजे. एकीकडे बारामतीमध्ये लक्ष्मण हाके हे त्यांचं राजकीय भविष्य टिकवण्यासाठी जोर लावत आहेत, तर एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा हा चालूच होता. बोराडे हे आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेत, तरीही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके काहीच बोलताना दिसत नाहीत. परंतु लक्ष्मण हाके हे मात्र अजूनही बारामतीवर डोळा ठेवून आहेत. बारामतीमध्ये धनगर हे मोठ्या प्रमाणात आहेत. जरीही आता आपण निवडून नाही आलो तर 2029ला मात्र ओबीसी आणि मराठा हा वाद चालू राहिला तर 2029पर्यंत मात्र आपलं हे असंच नाव चर्चेमध्ये राहील आणि 2029मध्ये ओबीसी मराठा हा जातीवाद झाला तर आपण निवडून बारामतीमधून येऊ शकतो, आपल्याला पैसाही मिळू शकतो. याच अनुषंगाने आतापर्यंत ओबीसी मराठा हा वाद त्यांनी चालू ठेवला आहे. एवढंच नाही तर बारामतीमध्ये अजित पवार यांचं किती वर्चस्व होतं, यांचं वजन किती होतं, बारामतीमधील जनता ही त्यांच्यावर किती प्रेम करत होते हे आपण बघितलं असेल. परंतु हे मात्र लक्ष्मण हाके यांना मान्य आहे का नाही तेच कळत नाही. लक्ष्मण हाके हे थेट पवार घराण्यावर टीका करतात. तर एवढंच नाही तर गावोगावी गल्ली बोळात जाऊन ते सध्या असं वातावरण तयार करत आहेत की अजित पवार यांची सहानुभूती मागच संपली आहे. कसली सहानुभूती तसलं काही नाही. इथे बारामतीमध्ये हे पवार घराण्याने आतापर्यंत त्यांच्यात सगळं ताब्यात घेतलं आहे. आता ही लढाई आपली आहे असं म्हणून ते सध्या जनतेच्या डोक्यात मात्र तिसरंच काहीतरी भरवत आहेत. आता हे निवडणूक एकीकडे बिनविरोध होत असताना लक्ष्मण हाके हे मात्र त्यांचं आयुष्य आता राजकारणाकडे वळवलंय का? नेमकं लक्ष्मण हाके यांनी काय गौप्यस्फोट केले तुम्ही एकदा ते ऐकलं तर चक्रावून जाल. ज्या पार्थ पवारांचं कॅरेक्टर, ज्या पार्थ पवारांचं राजकारणातलं योगदान हे हजारो कोटींच्या घोटाळ्याच्या ज्याची चौकशी सुरू आहे त्या माणसाला तुम्ही बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं वरिष्ठांच्या सभागृहात. पवार कुटुंबियांना माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदापासून ते शिवप्रसारक शिक्षण प्रसारक मंडळी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदापासून कबड्डीचं अध्यक्षपद पाहिजे, खो खोचं अध्यक्षपद पाहिजे, क्रिकेटचं अध्यक्षपद पाहिजे, रयतचं अध्यक्षपद पाहिजे. अरे द्या ना एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एखाद्या जगतापाला, एखाद्या सातवांना, एखाद्या जाचकांना, एखाद्या काकडेंना. का बरं देत नाही उमेदवार? द्या ना, सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व कधीतरी पुढे येऊ द्या. पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतं देत आलोय. द्या ना सुनेत्राताईंना बिनविरोध करा. आम्ही कुठं म्हणतोय? आणि तुम्ही जे म्हणताय ना दादाची सहानुभूती, राष्ट्रवादीची सहानुभूती, ती कसली सहानुभूती सांगताय तुम्ही? दादांची सहानुभूती संपलेली आहे. आम्हाला सर्वसामान्य माणसामध्ये आम्ही 24 तास आहोत. त्यामुळं आम्हाला कुणी सहानुभूती सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. हे होते लक्ष्मण हाकेंचे बोल. लक्ष्मण हाके म्हणतो की अजित पवार यांची सहानुभूती संपली आहे. म्हणजेच आता लक्ष्मण हाके यांना बारामतीत निवडणूक लढवायची आहे. आत्ता नाही झालं तरीही मात्र धनगर समाज तिथे जोरदार असल्यामुळे आपली मुसंडी तिथे मारायची, मग त्यांच्या मुलावरतीही टीका करायची आणि अजित पवार यांच्यावरतीही टीका करायची. मग हे असं चालू राहिलं तर मी सतत चर्चेमध्ये राहील आणि 2029ला मी निवडून येईल. लक्ष्मण हाके यांचा मात्र बारामतीवर डोळा आहे. याच बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावरती भरभरून प्रेम केलं. अजित पवार यांनी बारामती घडवली, बारामतीचे शिल्पकार आहेत. इथे जाऊन लक्ष्मण हाके आता आपलं वर्चस्व गाजवणार. जरीही नाही जमलं तर मात्र आमदारातून पैसे खायचे हेच लक्ष्मण हाके यांनी याआधी केलेलं आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात बोलत नाही, परंतु एक मोठ्या नेत्याच्या अशा जर चारित्र्यावर टीकास्त्र करत असेल तर अशा नेत्यांना मात्र नक्की धडा शिकवला पाहिजे. तर मंडळी तुमची यावरती का प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.